झी 24 तास एक पाऊल पुढे। दिल्लीतल्या घृणास्पद घटनेच्या विरोधात सर्व स्तरातून संताप व्यक्त होतोय। पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आज सकाळी एक रॅली देखील काढली होती आणि आता हेच विद्यार्थी आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडून या घटनेविषयी सुरुवातीला त्यांच्या भावना जाणून घेऊयात। काय सांगशील सुरुवातीला? आज तुम्ही रॅली देखील काढली होती, अशी घटना आपल्या देशामध्ये घडते, महिला आज सुरक्षित आहेत अशी भावना निर्माण होते, काय सांगशील? ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे की आपल्या भारत देशात अशी मुलींना इतकं अनसेफ्टी वाटणं आणि त्याच्या विरोधात आम्ही आता रॅली काढली होती। सगळ्यांच्याच मनात हा असंतोष आहे, पण कोणीतरी व्यक्त करायला पाहिजे तो असंतोष। त्याच्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने इथे सगळ्या विद्यार्थी आले होते। त्या लोकांची मेंटॅलिटी इतकी हाय लेवलला पोहोचलेली आहे की फाशी किंवा जन्मठेप म्हणल्या त्याची भीती वाटत नाही। सगळ्यात पहिले कायद्याची भीती त्या लोकांना पाहिजे की दुसरे लोक करणार नाही, बाबा त्यांनी हे असं केलं पण मी जर हे केलं तर मला ही शिक्षा होऊ शकते। त्या शिक्षेची, त्या कायद्याची भीती लोकांना पाहिजे। फाशीला मला नाही वाटत ते लोक असं कृत्य करू शकतात, म्हणजे फाशीचे ते घाबरत असतील बिलकुल नाही, तर फाशी बिलकुल नाही द्यायला पाहिजे। अशी गोष्ट करायला पाहिजे की सगळा देश घाबरला पाहिजे की हिम्मत पुढे होणार नाही की असं काही होईल किंवा करायला पाहिजे म्हणून। सुरक्षित असणं की आपण आपल्यापर्यंत मुलींनी बाहेरच पडायचं नाही। घरातून इतके रिस्ट्रिक्शन्स येतील आमच्यावरती की म्हणजे संपलंच। मुलींनी बाहेर पडलं नाही तर काय होणार आहे पुढे? किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या पुणे शहर असू द्यात किंवा देशातली कुठलीच जागा महिलांसाठी, मुलींसाठी, विद्यार्थिनींसाठी सुरक्षित नाही। इतक्या तीव्र स्वरूपाच्या भावना यांच्याकडून व्यक्त होत आहेत। यांच्या मनामध्ये हे आज त्यांची मागणी आहे की या लोकांना, जे कोणी अशा पद्धतीनं कृत्य करतात त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी। अर्थात कायदा आता काय करतो, न्याय मंदिर आता काय करतं, याकडे आता आपल्याला बघावे लागेल। कारण हे लोक जागृत झाले, न्याय मंदिर आणि कायदे करणारे हे कधी जागे होतील याची वाट पाहावी लागणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।